कैलासवासी दत्तू बुवा काळू म्हात्रे यांना जाऊन जवळजवळ आज 12 दिवस झालेले आहेत. म्हणजे शेवटची रात्र आहे आणि उद्या सकाळी 13वेचा कार्यक्रम म्हणजे उत्तर कार्य. आणि त्या प्रित्यर्थ या ठिकाणी आम्हाला दिलेली ही भजन रूपी श्रद्धांजली सेवा करण्याचा योग गेले कित्येक वर्ष प्रकाश दादांबरोबर आमचे बरेचसे संबंध आले. म्हणजे जवळजवळ आमच्या सासूरवाडीला घर बांधण्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट ते आजपर्यंत त्यांचे संबंध आज खूपच आहेत. आणि मन मिळावू स्वभाव म्हणावा लागेल दादांचा. जेव्हा पण दादा जिथे मिळतील जिथे भेटतील त्या त्या ठिकाणी दादा हात केल्याशिवाय स्मित हास्य केल्याशिवाय दादा पुढे जात नाही. आणि ज्यांच्या श्रद्धांजलीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे कैलासवासी दत्तू काळू म्हात्रे आणि ही सेवा ज्यांच्या माध्यमातून मिळाली असे आमचे गुरु समान गुरुवर्य पांडुरंग बुवा म्हात्रे तसेच जनार्दन बुवा म्हात्रे आणि आपण म्हात्रे परिवार. या म्हात्रे परिवारामध्ये आम्ही आपल्या दुःखात सर्व सामील होऊन आपण सर्व ग्रामस्थ मंडळ असतील श्रोते मंडळ असेल आम्ही भजन मंडळ आपल्या बाबांसाठी ही एक भावपूर्ण श्रद्धांजली भजन रूपी श्रद्धांजली असेल. आणि पुढचा अभंग निवडलाय माझ्या वडिलांची मेरा सेगा देवा. या ठिकाणी आलेले आमचे विश्वनाथ बुवा पिसारे गावचे एक उत्कृष्ट पकवाज वादक. धन्यवाद बुवा. जवळजवळ सगळीच मंडळी ओळखीचे आहेत. नावं सगळ्यांची घेऊ शकत नाही. माझ्या वडिलांची मेरा माझ्या वडिलांची मेरा सेगा देवा. माझ्या वडिलांची मेरा सेगा देवा. माझ्या वडिलांची मेरा सेगा देवा. तुझी चरण सेवा
ज्या दिवशी बाप नावाची चादर आपल्या अंगावरून ओढून जाते ना, त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आपल्याला काय जबाबदारी असते ना ती कळते. आता होतोय काय, बाप असतो जवळजवळ 70, 75, 80 वर्षाचा आणि मुलगा 30च्या वयातच जवळजवळ काम धंद्याला लागतोय. त्याच्यामुळं बापाचं ओझं जवळजवळ निम्म मुलगाच घेत असतो. पण ज्यांच्याकडे ही परिस्थिती नसते, जॉब नसतो, कुठला धंदा नसतो, त्यावेळी मात्र आपल्याला वडिलांवरच अवलंबून राहावं लागतं. आणि त्या दिवशी ज्या दिवशी आपले वडील जातात त्या दिवशी त्या माणसाला, त्या मुलांना खऱ्या अर्थाने बापाची किंमत कळते. जगी ऐसा बाप व्हावा, ऐसा पुत्र व्हावा गुंडा, त्याचा लागावा तिही लोकी छंद. त्या पद्धतीने या अभंगाची रचना केलेल्या संत तुकाराम महाराजांनी मी थोडक्यात माझ्या कलाकारांची ओळख करून देईन. कारण आपल्याकडं भजन म्हटलं की जवळजवळ एक 15 ते 20 मंडळी असणार. आणि या ठिकाणी बघतोय तर आपण एक अगदी 4-5 जणांचा कार्यक्रम या ठिकाणी चालला आमचा. तर माझ्यासोबत आलेले ॲडव्होकेट, जवळजवळ 3ऱ्या वर्षाचं शिक्षण चालू आहे वकिलीचं, आणि रहिवासी मात्र आदई गावचे असे आमचे श्रीधरजी काकडे. उत्तम हार्मोनियम वादक आहेतच, परंतु उत्तम गायक सुद्धा आहेत. आता जवळजवळ 5वी परीक्षा देत आहे बहुतेक. त्यानंतर या ठिकाणी पक्वासाठी लाभलेले माझाच भाचा तुर्वे गावचे दिनेशजी पाटील, आणि रत्नागिरीमधून
आता पनवेलमध्ये रहिवासी म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये ओमसाई निवास विचुंबे गावातच रहिवासी आहेत. आताच त्यांनी अलंकार ही तबल्यातून पदवी प्रदान केलेली आहे असे आमचे शुभमजी गुरव. त्यानंतर टाळांसाठी माझ्याकडे शिकतायत पी जी पाटील पनवेल. गेले वयाच्या 60पर्यंत त्यांनी ONGC मध्ये एक चांगल्या हुद्द्यावर काम केलं आणि त्यानंतर मात्र त्याच्या आधीपासूनच ते कार्यक्रमात आहेत. पण त्यानंतर त्यांनी आपल्याला जवळजवळ म्हणजे 24 तास या अभंगवाणीमध्ये झोकून घेतलेले असे आमचे पनवेलचे PG पाटील. तसेच माझे मित्र जनार्दनजी म्हात्रे, तसेच आमचे हरिभक्त परायण पांडुरंगबुवा म्हात्रे पिसाळ आणि मी एक छोटासा कलाकार दिलीप म्हात्रे. जग ऐसा बाप मावा, जग ऐसा बाप मावा, ज्याचा वंश मुक्ती सजा, ज्याचा वंश मुक्ती सदा, ज्याचा वंश मुक्ती सदा, जग ऐसा पावा, जग ऐसा पावा, ज्याचा वंश मुक्ती सदा, ज्याचा वंश मुक्ती सदा. हर दे बाप ज्ञान देवा माया बापा, ज्ञान देवा माया बापा, जग ऐसा बाप मावा, जग ऐसा बाप मावा, ज्याचा वंश मुक्ती सदा, ज्याचा वंश मुक्ती सदा. मुळे बाप
आलो तुझ्या रथातील नाला. कधी नाही हात न माझ्या दाना धर्म झाला, दाना धर्म झाला. कधी नाही हात न माझ्या दाना धर्म झाला, दाना धर्म झाला. मोठी तुझी असते माझ्या, मोठी तुझी असते माझ्या, मोठी तुझी असते माझ्या नित्य अंतरात. मोठी तुझी असते माझ्या, मोठी तुझी असते माझ्या नित्य अंतरात. माझ्यासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. माझी मुरवा ब्राह्मीची आळ, माझी मुरवा ब्राह्मीची आळ. जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा. त्याचं वंश मुक्तीच जावा, त्याचं वंश मुक्तीच जावा, त्याचं वंश मुक्तीच जावा, मुक्तीच जावा, मुक्तीच जावा. चलो चलो चलो. गेले 12 दिवस या ठिकाणी साऊंड सिस्टमची सेवा खूप सुंदर लावलेली आहे. कारण मला रोज आमचे मित्र जनार्दन बुवा कंपनीत भेटतात आणि रोज सांगतात बुवा सिस्टम खूप छान आहे. एकनाथ बुवांचे आणि अगदी सोबत त्यांचे सहकारी आमचे पंढरी दादा असतात. आणि आज गेले कित्येक दिवस पंढरी दादा माझ्या कार्यक्रमाला कुठे ते वाजवायला असतात, नाहीतर कुठे कार्यक्रम असेल तिथे मात्र त्यांचा साऊंड असतो. म्हणजे थोडक्यात काय तर व्यवसाय कसा असावा. आपण या ठिकाणी अगदी 2 तासाची सेवा करणार आणि जाणार, परंतु त्या 2 तासामध्ये जवळजवळ आपण साऊंड मास्टरची किंमतच करून टाकतो. अरे मला बेस दे, ते दिलं की नाही मला हाईच पाहिजे, मला थोडासा लाईट रिवर्ब पाहिजे, कधी कधी इको पाहिजे. ऍक्च्युली त्या कलाकाराला यातलं काहीच माहित नसतं, उगाच अंदाजे काहीतरी सांगत असतो. आणि ऑपरेटरचा काय असतो एक ठरलेलं असतं की या कलाकाराला मला काय नक्की द्यायला पाहिजे, आणि त्यांचा दररोजचा तो धंदा आहे. परंतु या चिडचिडीमुळे कधी कधी ऑपरेटर सोडून पण गेलेले आम्ही बघितले. ऑपरेटर सोडून जातात कार्यक्रम, मला नाही तुमचा परवडणार, तुम्ही काय काय करायचं ते करा. पण मी गेले 12 दिवस या ठिकाणी ज्यांनी खूप सुंदर अशी साऊंड सिस्टम लावली असे आमचे पंढरी दादा, मगापासून मी बघतोय अगदी लाईट गेली लाईट आली परंतु थोडाही त्यांच्या चेहऱ्यावर लवलेश नाही किंवा राग नाही की एवढा वेळ झाला बुवा अगदी हे सांगतात ते सांग, आधी कुठेच नाही. म्हणजे व्यवसाय कसा असावा तर पायाला मेहनतीची चाके असावी, डोक्यावर बर्फाची लादी असावी,
आणि तोंडात खडी साखर असावी तर तो व्यावसायिक असे आमचे पंढरी दादा. दादा खूप धन्यवाद. या ठिकाणी साऊंड सिस्टम आपण खूप छान लावलाय. टायमिंग संपला का मला तिकडनं असा हात करा म्हणजे मी इकडे थांबेल नक्कीच. नाहीतर मला मिळालं साऊंड चांगला मी आपला गात सुटेल. तिकडे तुमचा पण विचार केला पाहिजे. जरा मॉनिटरला मला हार्मोनियम द्या. बाहेर येत असेल आवाज मला इकडे कमी आहे. थोडासा लाईट दे. बापाने पोषले माझशी करीले बापाने पोषले माझशी करीले लाड पुरविले सर्व आई बापाने लाड पुरविले सर्व आई बापाने लाड पुरविले सर्व बापाने पोषिले माझशी करीले बापाने पोषिले माझशी करीले लाड पुरविले
शोभेना हे घर वडिला वाचोने शोभेना हे घर शोभेना हे घर वडिला वाचोने शोभेना हे घर वडिला वाचोने शोभेना हे घर वडिला वाचोने कैलासाची दस्तूर काढून हातरे म्हणजे एक भजनी कलाकारच होता.
जवळजवळ बरीचशी वर्ष शिवराम बुवांच्या भजनात वाजवत वाजवत अगदी नामदेव बुवांच्या भजनात सुद्धा वाजवणी केली. असं एक बाबांचं कलाकार म्हणून एक मोठं नाव राहून गेलंय. आणि त्यांच्या पश्चात आपण सर्व पुत्र असतील, कन्या असतील, अगदी सुना असतील, नातवंड असतील, बाबांच्या जाण्यानंतर या मातृ कुटुंबावर मात्र नक्कीच डोंगर कोसळ असेल. कारण एखादी करती धरती, एखादा कलाकार माणूस जेव्हा घरातून जातो त्यावेळी कलेची एक वाव असते. आईबद्दल काय सांगावं. आई ज्या घरात जोपर्यंत आहे तोपर्यंत मुलीला माहेर पण असतं. ज्या दिवशी आई आणि वडील ज्या घरातले जातात ना, त्या दिवसापासून त्यांच्या मुलीचं माहेर पण संपलेलं असतं. म्हणजे ते जगासाठी पोरके झालेले असतात. आईचं वैशिष्ट्य सांगावं तर असं, ज्यावेळी आईच्या पुढ्यात 2 किंवा 3 पुत्र मुलं असतील आणि घरात अगदी काहीच नसेल आणि टोपलीमध्ये अगदी शुल्लक 2 भाकरी असतील, त्याच्यातली एक भाकर छोट्या मुलाला, एक भाकर मोठ्या मुलाला देते आणि ती टोपलीवरचं झाकण मात्र आई तसंच झाकून ठेवते. कारण मुलांना वाटलं पाहिजे या टोपलीमध्ये नक्कीच भाकरी आहे. पण त्यातील मोठा मुलगा हुशार असतो. ते विचारतो, आई तो आम्हाला एक एक भाकरी दिली, आता तुला काय राहिलं. आहे आहे मी खाईन. म्हणजे आईचं मन किती मोठं असतं. आणि त्यावेळी त्या मोठ्या मुलाला तिची कळकळ येते, तिची जाणीव होते. आणि मग तो काय करतो, त्याच्यातली अर्धी भाकर तो खातो आणि अर्धी भाकर ठेवतो. आई माझं पोट भरले, पुरस आहे, बस झालं. म्हणजे त्याच्या मनात आईची भूक आहे, जाणीव आहे, आईबद्दल खूप मोठी जाणीव आहे. त्याच्यामुळे ती भाकरी आईसाठी ठेवते. हे असतं आईचं आणि मुलांचं प्रेम. मुलगी सासरी जाताना आई आणि मुलगी ओक्साबोक्षी रडत असतात बघा कधी पण तोच बाप आपल्या शिडीच्या बाजूला जाऊन कुठेतरी खांद्यावरचा रुमाल हाताने काढून अगदी तोंडावर घेऊन गुपचूप असे हुंदके देत असतो आणि ते हुंदके कोणाला दिसत नाही. ही असते बापाची माया. तर या ठिकाणी आपण बघत आलो आता आजपर्यंत खूप काही आपण धन दौलत कमवत आलो. आपली मुलं मोठं होतात, आपण मुलांसाठी कमवतो. मुलं नंतर कमवायला लागली तरी आपण कमवतो. एक साधारण घरगुती उदाहरण घेतलं तर आपण बघा, एखादं घर बांधायला घेतलं, अगदी 2 मजली असेल, 3 मजली असेल, 4 मजली असेल, तरी सुद्धा आपली मनुष्य प्राणीची जी भूक आहे ती भागत नाही. तो काय करतोय, 4 स्लॅब नंतर पुढचे 4 कॉलम पण काढून ठेवते. कारण भविष्यात त्यांना माहिती आहे मला 5वा 6वा मजला बांधायचा. म्हणजे ही असते एक अपेक्षा असते. कितीही अपेक्षा केल्या, कितीही धन दौलत कमवली तरी आपली ही जागा कुठे असते तर गावाच्या बाहेर असते. आपल्यासाठी बांधिले घर, आपल्यासाठी बांधिले घर, आपण गावाचे माहेर, आपण गावाचे माहेर, आपण गावाचे
आपण गावाचे बाहेर दास महाराजांचा भाषा सोडून ये गेले बाबा आम्हा लेकरांना बाबा बाबा हा कमी आता मारू हा
शेवटचा रोग असेल आणि नंतर भैरवनी या कार्यक्रमाची सोडून गेले बाबा आम्हाले सोडून गेले बाबा आम्हाले कराना सोडून गेले बाबा आम्हाले कराना बाबा 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 घडो मे कोणाला बाबा 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 घडो मे कोणाला बाबा 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 घडो मे कोणाला सोडून गेले बाबा आम्हाले कराना सोडून गेले बाबा आम्हाले कराना बाबा 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 घडो मे कोणाला बाबा 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 घडो मे कोणाला बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार 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 सोडून गेले बाबा सारा परिवार सोडून गेले बाबा सारा परिवार सोडून गेले बाबा आम्हाले कराना सोडून गेले बाबा आम्हाले कराना बाबा बाबा होय कोणाला बाबा 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 होय कोणाला देखी सुना लढत बसते तन कोपर्यात देखी सुना लढत बसते तन कोपर्यात देखी सुना लढत बसते कान कोपर्यात देखी सुना लढत बसते कान कोपर्यात देखी सुना लढत बसते तुझे नव्हे रे कोणी नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी
जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून नाचवेळ जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या माये गावाचा बहिरंगाचे माव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे बहिरंगाचे माव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील मागे दोरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील मागे दोरे प्राण्या माये गावाचा प्राण्या माये गावाचा दोन दिवसाची तुझी जवानी दोन दिवसाची तुझी जवानी दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील मागे दोरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील मागे दोरे प्राण्या माये गावाचा प्राण्या माये गावाचा लेके सुना रडतमसती काना गोपराता लेके सुना रडतमसती काना गोपराता बाबा तुमची आठवण येते प्रार्थनाला बाबा तुमची आठवण येते प्रार्थनाला सोडून या गेले बाबा आम्हाले कराना सोडून या गेले बाबा आम्हाले कराना बाबा 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 मनोरी कोणाला बाबा 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 मनोरी कोणाला बाबा बाबा दासा
शेवटचे भैरवी गेले या कार्यक्रमाच्या सांगता हल 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 पोटा पुरते दे विठ्ठला पोटा पुरते दे विठ्ठला आता लय नाही लय नाही मागड आता लय नाही लय नाही
जगद्गुरु संत तुकाराम कैलासवासी दत्तुबुवा नमो 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 सब संतन की वासुदेव हरि